नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी कमी वेळामध्ये फोरटक्स ब्लाउजची कटिंग पाहणार आहोत. तर बघा, इथे फोरटक्स ब्लाउज कट करण्यासाठी आपण इथे 10.5 इंचाची घडी घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे उंची घ्यायची आहे. तर ब्लाउजची पूर्ण उंची आहे 13 इंच. त्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच वाढवून आपण इथे 14 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. मार्किंग करून इथे स्केलच्या सहाय्याने एक सरळ रेष ओढून घेतली. त्यानंतर त्या रेषेवर आपण गळा घेतला 2.5 इंच आणि शोल्डर घेतलेला आहे 3 इंच. तर असं टोटल 5.5 इंच घेतलेला आहे. 5.5 इंच घेऊन आपल्याला इथे मुंढा घ्यायचा आहे 6 इंच. तर मुंढ्याला आपण 6 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. पुन्हा खालच्या साईडनेही मोजून घ्यायचं आहे. 5.5 इंचावर अशी मार्किंग करून घ्यायची. स्केलच्या सहाय्याने सरळ रेष ओढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला एक आडवी रेष ओढून घ्यायची आहे आणि त्यावर आपल्याला इथे छातीचं माप टाकून घ्यायचं आहे. त्याआधी आपल्याला इथे 1.5 इंचावर मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे ह्या पद्धतीने असा खाली क्रॉस आकार देऊन घ्यायचा आहे. ह्यामुळे बऱ्याच जणीला मुंड्यामध्ये झोळ येतो, साईडने सुद्धा ब्लाउजला घोळ येतो. तर त्यासाठी तुम्ही ह्या पद्धतीने ब्लाउजची कटिंग करा. अगदी फिटिंग परफेक्ट अशी येते, कुठेही झोळ येणार नाही. तर ह्यासाठी ह्या पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करून बघा. त्यानंतर आपण खाली कमरेच्या साईडने 8 इंच प्लस 1 इंच आपण टक्ससाठी आणि पुढे 1.5 इंच अशी मार्किंग करून घेतलेली आहे. आता मागच्या बाजूची आपली मार्किंग करून झालेली आहे. जशी मार्किंग केलेली आहे तसंच आपल्याला इथे कट करून घ्यायचंय. तर बघा, मागची बाजू इथे आपण कट करून घेतलेली आहे. आता ही मागची बाजू ठेवूनच समोरच्या बाजूची कटिंग करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये काही ठिकाणी आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, ते आपण इथे बघणार आहोत. तर बघा, सर्वात अगोदर मागची बाजू इथे ठेवून घ्यायची आहे आणि जशाच तशी इथे मार्किंग करून घ्यायची आहे. तर बघा, सगळीकडून व्यवस्थित असं इथे ठेवून घेतलेलं आहे आणि साईडने आपल्याला 1 ते 1.5 इंच असं एक्स्ट्राची घडी घ्यायची आहे. तर बघू शकता, इथे आपण मार्किंग करून घेतलेली आहे. आता मागची बाजू आहे तर ती आपल्याला इथे उचलून घ्यायची आहे. त्यानंतर गळ्याची मार्किंग करून घ्यायची आहे. गळ्याची मार्किंग आपण 2.5 इंचावर केलेली आहे. आता इथे मुंड्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायची आहे आणि समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. आता इथे बॉक्स तयार करून घेऊन आपल्याला 1 इंचावर मार्किंग करून घेऊन समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. त्या अगोदर आपण इथे गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे. तर गळा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता. तर इथे मी 6 इंच घेतलेला आहे. त्यानंतर आपण इथे छातीचं माप 9 इंचावर मार्किंग केलेली आहे. पुढं 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि पाव इंच आपण टक्ससाठी असं घेतलेलं आहे. आता इथे 1 इंचावर मार्किंग करून आपल्याला समोरील मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता, आपण इथे परफेक्ट असा आकार देऊन घेतलेला आहे. मैत्रिणींनो, मुंड्याचा आकार देताना अगदी परफेक्टच असा आकार देऊन घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या ब्लाउजला झोळ येणार नाही यासाठी. आता इथे आपण क्रॉसपट्टीची मार्किंग करून घेतलेली आहे. क्रॉसपट्टी गळ्याच्या खाली 3.5 इंच आणि मुंड्याच्या खाली 2.5 इंच घेऊन आपण क्रॉसपट्टीचा आकार देऊन घेतलेला आहे आणि पुढे आपल्याला 1 इंच असं वाढवून घेतलेलं आहे. तर ते 1 इंच आपण सेंटरचा जो टक्स आहे तर तो टक्स आपल्याला इथे मोठा घ्यायचा आहे. तर त्यासाठी आपण इथे 1 इंच वाढवून घेतलेला आहे. ह्या पद्धतीने जर फोर टक्सची कटिंग केली तर पफ सुद्धा अगदी परफेक्ट येतो आणि ब्लाउजही फिटिंगला खूप छान बसतो. तर आपण हे टक्सची मार्किंग करताना सेंटरचा जो टक्स आहे तो 4 इंचावर मार्किंग करून वर आपण 2.5 इंच अशी मार्किंग करून घेतलेलं आहे. तर बघू शकता, आपली इथे पूर्ण मार्किंग करून झालेली आहे आणि छानपैकी तुम्हाला समजलंच असेल. काही समजलं नसेल, काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. आता इथे साईडने थोडंसं क्रॉस कट करून घ्यायचं आहे आणि आता क्रॉस पट्टीची कटिंग करून घ्यायची आहे. आता इथे गळ्याची कटिंग आपण अशीच ठेवूयात. आपल्याला पान गळा कट करून घ्यायचा आहे, तर तो आपण शिवतानाच कट करून घेऊयात. तर बघा, समोरची बाजू इथे आपण बाजूला ठेवून घेऊयात. त्यानंतर आपल्याला इथे बाही कट करून घ्यायची आहे. तर आपल्याला ही बाही 10 इंचाची करायची आहे. मैत्रिणींनो, आपण 10 इंचाची बाही आणि अगदी 80 सेंटीमीटर मध्येच आपण हा ब्लाउज कट केलेला आहे.
तर बघा 9.5 इंच अशी आपली बाही आहे. तर अर्धा इंच वाढवून आपण इथे 10 इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे. त्यानंतर कॅप हाईट आपण 3 इंच घेतलेला आहे आणि आता इथे समोरील आणि मागील बाहीचा आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा आहे. तर बघू शकता आपण इथे बाहीचा आकारही देऊन झालेला आहे. आता अगोदर आपल्याला वरचा जो आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर 2 पदर आपल्याला इथे उचलून घ्यायचे आहेत आणि समोरील जो खोल आकार असतो तर तो इथे कट करून घ्यायचा आहे आणि बघू शकता आपण परफेक्ट अशी इथे बाही सुद्धा कट करून झालेली आहे. आपला हा ब्लाऊज अस्तरवर कट करून झालेला आहे. लगेच आपल्याला ब्लाऊजचा मेन कपडा घ्यायचा आहे. डबल फोल्ड घडी करून घ्यायची आहे आणि जी बंद बाजू आहे तर ती आपल्या साईडने ठेवून घ्यायची आहे. तर ह्या पद्धतीने इथे आपल्याला घडी करून घ्यायची आहे. चारही बाजूने अगदी व्यवस्थित असा इथे कपडा करून घ्यायचा आहे. कपड्याला कुठेही घडी येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा इथे आपण व्यवस्थित अशी घडी करून घेतलेली आहे. बंद बाजू आपल्या साईडने ठेवून घेतलेली आहे आणि जिथून बंद बाजू आहे त्या साईडने आपल्याला मागील बाजू ठेवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला इथे बाही ठेवून घ्यायची आहे. तर जिथे ॲडजस्ट होईल तिथे आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे आणि आपला हाही कपडा 80 सेंटीमीटरच आहे. 80 सेंटीमीटर कपड्यामध्ये सुद्धा आपण खूप छान असा ब्लाऊज कट केलेला आहे. तर बघा आपण इथे मागची बाजू, समोरची बाजू आणि बाही ठेवून कट करून घेतलेला आहे. आता इथे क्रॉस पट्टीला आपल्याला थोडीशी जागा उरत नाही, तर त्यासाठी आपल्याला क्रॉस पट्टी जॉईंट करून लावून घ्यायची आहे. जो उरलेला कपडा आहे तर त्यामध्ये आपल्याला इथे क्रॉस पट्टी कट करून घ्यायची आहे. तर बघा थोडीशी शिलाई मार्जिन ठेवून आपण इथे हा कपडा कट करून घेतलेला आहे. आणि मैत्रिणींनो अगदी कमी वेळामध्ये आपण हा ब्लाऊज कट करून घेतलेला आहे. हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.